नमस्कार मंडळी, तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आता आपण कोकणात आहोत, रत्नागिरीमध्ये आपल्या गावी, आणि आपल्या गावचा गणपती बाप्पा येणार आहे। सो त्याची तयारी करतो आहोत आणि हा माझ्यासाठी सगळ्यात पहिला अनुभव आहे, कारण डे 1 पासून मी हा दिवस अनुभवणार आहे आणि हे दिवस खास आठवणीत राहावे म्हणून मी हा आजचा व्हिडिओ स्पेशली बनवतोय। तर आतापर्यंतचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया आली असेल की आम्ही यावर्षी देखाव्यासाठी काय बनवलंय ते। सुप्रभात मित्रांनो, तर काल रात्री 3 वाजले संपूर्ण डेकोरेशन पूर्ण करायला आणि आता आपण जात आहोत गणपती बाप्पाच्या आगमनाला। बाप्पाचा कारखाना हा आपल्या गावातच आहे मागच्या साईडला, आणि जाताना आपल्याला लागणार आहे श्री रामेश्वर देवाचं मंदिर। हे आहे आपले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर प्रसन्न। इथेच महाशिवरात्रीची जत्रा भरते व याच मंदिरात सुंदर असा दीपोत्सवचा कार्यक्रम असतो। तुम्ही माझ्या महाशिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर प्लीज तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। यांची ओळख करून देतो, हे आहेत आपल्या गावखडी गावचे सरपंच माननीय श्री गौतम पाटील, आणि हे आहेत या वर्षीचे वारकऱ्यांचे मानकरी आपले गणपती बाप्पा। बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका। कोल्हापूर महालक्ष्मी माता सुखे वेला पाय तुझे थांब घेऊन येते, उभी राहा थांब। बाप्पाच्या आगमनानंतर आम्ही भावंड पावसच्या बाजारपेठेत गेलेलो घरातील काही खरेदी करण्यासाठी। तर येता येता आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथे मस्त गरमागरम कांदा भजी मागवली, आणि या कांदा भजीसोबत जी ही दह्याची चटणी येते ना,
आहा एक नंबर. त्यानंतर आम्ही इथे उसळपाव मागवला. मस्त गरम गरम होतं आणि थंडगार लस्सीसुद्धा. पोट अगदी गच्च भरलेलं. बस शेवट गोडानी करावा म्हणून इथला आम्ही प्रसिद्ध असा मालपोहा मागवला. तुझा बाप्पा आहे. हो माझी बाप्पा आहे. हा माझा पण बाप्पा आहे. आणि एक आजी. आणि हा बघ कोण आहे. कोण आहे हा. आणि मागे बघ मूल आहे. हा बघ मूल. मोठं मूल. मग आमचा बाप्पा बघ बसलाय. मोदक खातोय. हा बघ मोदक खातो आमचा बाप्पा. हा वेदूचा बाप्पा. हे बघ किती मोदक ठेवले बाप्पासाठी. हे बघ हे काढू का मीठ. हा काय हे बघ राजूला बघ. राजचं पण वेदूला भेटायला आली लगेच. वेदू म्हटलं भावाला भेटायला आली. तर ही आहे आमची शुभांगी काकी. आम्ही तर गणपती बाप्पा यायच्या 1-2 दिवस आधीच आलेलो, पण काही मुंबईचे चाकरमानी हे गणपती बाप्पा आल्यावरही येतच होते. त्याच्यामुळे घर अगदी रोज भरल्यासारखं वाटायचं आणि खूप छान वाटायचं. या निमित्ताने आम्ही खूप वर्षांनी सगळे एकत्र भेटलो. मुंबईतल्या मुंबईत राहून पण कधी भेटणं होत नाही, पण अशा सणवारालाच आपण एकत्र भेटतो आणि हेच या सणवारांचं महत्त्व आहे. आणि लापशी पण आहे. लापशी पण आहे. अय्या हाय वेदश्री. तो बघ मागे कोण आलाय. तुझ्या मागे बघ कोण उभा आहे. कोण आहे. कोण आहे तो. काका रे ग. मामा. संकेत मामा. व्हेरी गुड. गेला वा. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरला